कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500441 आणि 9822551153. धन्यवाद. कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळपास 5,20,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी परिसरातील 53 वर्षीय रहिवासी प्रमोद एकनाथ धामणे हे बहिणीच्या मुलाच्या लग्नाकरिता गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धामणे यांच्या घराचा लॉक तोडत घरातील सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत प्रमोद एकनाथ धामणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता व सदर चोरांचा तपास सुरू होता. सदर घरफोडीचा समांतर तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडून सुरू होता. याबाबत त्यांनी पथक तयार करून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून सदर घरफोडीतील आरोपी कपिल राजू पिंपळे वय 26 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, रोहित विशाल जगबन्सी ठाकूर वय 39 राहणार कोळगावथडी कोपरगाव, योगेश रवींद्र उदावंत वय 41 राहणार धारणगाव रोड कोपरगाव, गड्या उर्फ सोनू दशरथ शिंदे वय 25 कोळपेवाडी तालुका कोपरगाव, नंदू राजू पिंपळे वय 23 मोतीनगर कोळपेवाडी सुरेगाव कोपरगाव यांना ताब्यात घेत यांच्याकडून 5,20,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.